Hello, good morning, student. कसे आहात? ओके. Yesterday we have seen all types of leaves. बरोबर का नाही? प्रत्येक प्रकारचे म्हणजे दोन प्रकारचे लीव्स पाहिले, कंपाऊंड लीव्स आणि सिंपल लीव्स. हे आपल्या बागेतच पाहिले. बाग ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही प्रत्येकाने थोडेसे झाडं लावा. म्हणजे त्या बागेत मी आता वेगवेगळ्या प्रकारचे औषधी वनस्पती सांगतो आणि त्याचा कोणत्या विकारावर परिणाम होतो तो सांगतो. बरोबर. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द हेल्थ. हे कोणतं आहे? बेलपत्र. बेलपत्राचा उपयोग दररोज 3 दिवस पान खाल्लं तर आपला न्यूट्रिएंट्स, इट कंटेन्स न्यूट्रिएंट, मोस्ट न्यूट्रिएंट्स आर इन दिस लीव्स. इट ऑल्सो कंटेन, इट इज अ ग्रीन बट इट कंटेन्स द क्लोरोफिल. यू नो क्लोरोफिल पिगमेंट, हिरव्या प्रकारचा पिगमेंट असतो. अँड इट इज अ फंक्शनिंग, काय फंक्शन करतं? फोटोसिंथेसिस. बरोबर. आणि फोटोसिंथेसिस असल्यामुळे भरपूर प्रमाणात काय देतं आपल्याला? काय देतं? ऑक्सिजन, मच मोर ऑक्सिजन. दीज अ ट्रीज. आता पिंपळाचं आणि वडाचं झाड, त्याला तर कायमस्वरूपी ऑक्सिजन आपल्याला मिळतो. बरोबर की नाही? त्याचे रूट्सचा पण आपण अभ्यास केला आहे. कळलं? आता एक ही वनस्पती. आता या ठिकाणी हे जे पान आहे नागिलीचं, हे देवीला फार आवडतं हो. बरोबर की नाही? पानाचा विडा. आणि आपण दररोज एक जर खाल्लं तर ऑक्सिडंट, म्हणजे या ठिकाणी ह्याच्यात भरपूर प्रमाणात आपले जे काही औषधी वनस्पतीचे तत्त्व आहे ते भरपूर प्रमाणात एक जरी खाल्लं तरी बस. किंवा चुना आणि तुमचं गुलकंद मिसळून जरी खाल्लं आणि शेपोटी 7-8 दिवस तरी आपल्याला फ्रेश ताजंतवानं वाटतं. एकदम फर्स्ट क्लास वाटतं. बरोबर. दुसरं तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी आमच्या बागेत हे पण आहे, काय म्हणतात त्याला? बरोबर, गवती चहा. आणि हा जर आपण गवती चहा जर घेतला आणि आपण गवती चहा दररोज पिलो तर आपलं डोकं वगैरे सर्व शांत राहतं. याने ॲसिडिटी पण कमी होते. कळलं की नाही? आणि आपल्याला भूक चांगल्या प्रकारे लागते. मग हा चहामध्ये वापरायचा आहे. शक्यतो चहा हा कोरा चहा जर केला गुळाचा तर तो आपल्या आरोग्याला खूप लाभदायक असतो. तुम्ही तुमच्यावर अवलंबून, मग तुम्हाला दुधाचा घ्यायचा की कोरा घ्यायचा. परंतु कोरा चहा आम्ही कायमस्वरूपी घेतो आहे. तर आमच्या वजनात पण फरक पडला आहे. जवळजवळ 9-10 किलो वजन कमी पडत चाललं. अजून पण होईल. त्या ठिकाणी गुळाचा थोडा गुळ टाकायचा, जास्त प्रमाणात नाही. तर चांगले इफेक्ट ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं. आणि तुम्हाला मग चांगला कोरा घ्यायचा की दुधाचा घ्यायचा आहे तुमचं, डिपेंड ऑन यू. व्हॉट एव्हर इट मे बी, वी स्टडी अँड टेक इट वेल विदाउट मिल्क टी. ओके. दुसरं तुम्हाला एक सांगतो, हे लिंबू आहे. आता भाजीमध्ये खातो आपण लिंबू. बरोबर की नाही? भाजीमध्ये खातो, लिंबाचा ज्यूस करून पितो, सरबत करून पितो, उन्हाळ्यामध्ये सरबत करून पितो. या लिंबाचा इतका उपयोग आहे शरीराला की तुमचं डोकंदुखी पण थांबते आणि ॲसिडिटी पण थांबते, सगळं थांबते. करून बघा. सरबत प्या. तुम्हाला मग थंड प्यायचं आहे, आईस्क्रीम खायचं आहे विकतचं, का सरबत प्यायचं आहे, लिंबू आणून घरात थोडी साखर टाकायची, थोडंसं मीठ आणि तो घ्यायचा. 2-3 वेळा जरी घेतला तरी तुम्हाला तरतरी ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे. तुम्हाला माहिती आहे कोरिएंडर, कोथिंबीर माहिती आहे? कोथिंबीर प्रत्येकाला किचनमध्ये कोथिंबीर आहे, फ्रीजमध्ये. बघा, कोथिंबीर ही अत्यंत उपयोगी आहे. बघा, कोथिंबीर, कोरिएंडर म्हणतात तिला. तर ही कशासाठी आहे?
तर ही कोथिंबीर तुम्ही 100 ग्रॅम दररोज उकळून, चांगली उकळायची हो, आणि गाळायचं. तिचं पाणी 3 दिवस अनिशापोटी घ्यायचं. किडनी स्टोन गायब. हुर्यो. कशाला दवाखान्यात जातात, काय गरज पडली तर किडनी स्टोन पण तो निघून जातो. आणि असे भरपूर औषध आहे, घरगुतीचे इथंचे प्लॅन्ट आमचे, खूप महत्त्वाचं आहे. तो किडनी स्टोन्स गायब होतो. आता एक महत्त्वाचं औषध सांगतो, हे फार महत्त्वाचं आहे. हे काय आहे? व्हाईट हिबिस्कस, म्हणजे काय? जास्वंदी. ही जास्वंदी आपल्या साजूक तुपात तव्यावर थोडीशी परतायची, अनिशापोटी घ्यायची. पाईल रामबाण उपाय, पाईलवर रामबाण उपाय करून बघा. 3 दिवस एकदम ओके. तशी पण खातात, लगेच तुम्हाला फरक पडतो. ही सफेद जास्वंदी आहे. मोस्ट ऑफ द प्लॅन्ट्स आर यूजिंग मेडिसिन ॲज अ मेडिसिन. प्रत्येक वनस्पतीमध्ये औषध दडलेलं आहे बघा. तुम्ही खात्री करा. आता मी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीची खात्री करा. कोणालाही विचारा, दुसऱ्यांना विचारा, कोणालाही विचारा, आणि नंतर तुम्ही शहानिशा करा आणि मग घ्या. बरोबर. दुसरं एक आहे, हे तर मी सांगितलेलं आहे, बरोबर की नाही? हे लिंबाचं पानं. लिंबाचं पान जर म्हटलं तर प्रत्येकाला माहिती आहे, हे लिंबाच्या पानामुळं आपलं रक्ताभिसरण चांगलं होतं, रक्त शुद्ध होतं. कळलं की नाही? ॲज वेल ॲज तुम्हाला माहिती आहे हळद, आणि ही हळद जी आहे त्याचप्रमाणे हे यूज आहे. हळदीचं आणि याचा यूज एकच आहे. आता हे जर दररोज 8 दिवस 15 दिवस हे पानं खाल्ले तर तुमचं रक्त शुद्ध होईल. कोणत्याही प्रकारचे त्वचारोग गायब. गायब म्हणजे गायब. तुम्ही करून बघा, शहानिशा करा. आणि इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे लिंबाचे पानं कडवट आहे पण फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरं एक कारली. आठवड्यातून 2 दिवस कारलीची भाजी खा. अरे तुमचे फायबिटी सगळा पळून जाईल. रन अवे फ्रॉम युअर बॉडी. म्हणजे हा डायबिटी राहणार नाही. मधुमेह म्हणतात त्याला. ओके. दुसरं आहे बघा, आज मी भरपूर या बागेतलेच प्लॅन्ट्स आहेत आणि मेडिसिन आहे. आणि या ठिकाणी हे जे आहे तुम्हाला लगेच कळलं असेल काय बरं. हे तुळशीपत्र. आज एकादशी बघा. पांडुरंग म्हणजे विठोबालासुद्धा तुळशीपत्र फार आवडते. कळलं की नाही? आणि आज तुळशीच्या माळा हे विठ्ठलाच्या गळ्यात दिसत आहेत. तुळशी हार गळा काशे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी. तुळशीपत्र तुम्ही चहामध्ये घाला ना. चहामध्ये टाकून जर तुळशीपत्र दोन पानं फक्त 2 किंवा 3, आणि तो चहा प्या. अरे तो चहा जर पिला तर तुमचा सर्दी गायब, सगळं गायब. ओके. टन एकदम भारी. बरोबर. तुम्ही शहानिशा करा आणि हे तुम्ही प्रयोग कराच. हे मेडिकल प्लॅन्ट्स आहेत आणि तुम्ही वाचन पण करा, याचा अभ्यास करा. पुस्तक आहे बाजारामध्ये, याची पुस्तकं आहेत. चांगलं वाचन करा आणि नंतर उपयोग करा. हे मेडिकल अत्यंत आपल्या आरोग्याला लाभदायक आहे आणि तुम्ही करावं असं माझं इच्छा आहे. बघा तुम्ही. आणि बाग छोटीशी करा. त्याच्यात तुम्ही काय करा, असे मेडिकल प्लॅन्टच लावा. तुळस लावा, बेल लावा, जास्वंदी, सफेद जास्वंदी लावा, वड लावा, पिंपळ लावा, सगळे झाडं लावा. फार महत्त्वाचे आहेत. आणि तिथे गुलाब लावा. सगळ्या प्रकारे. आणि ऑक्सिजन तर आपल्याला मिळतोच ना. ओके. अशा प्रकारे हा आपला काय झाला, एकदम फर्स्ट क्लास वैचारिक हा पिरियड झालेला आहे आपला. तासिका झालेली आहे आणि तुम्ही सर्वांनी पाहावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. ओके. बाय.